रमावर विरंजे रमावर विरंजे सततामरे उभविते गीतगाते बडिवारे गीतगाते बडिवारे गीतगाते बडिवारे काय त्याचं काय कळत नाही कुठं आकडे पडत नाहीत काय नाही
वर घेऊन परत खाली घ्यायचं परत लगेच खाली
ध्रुपद म्हणतात. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. माईक जवळ धर रे. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. ठीक मिळून म्हणा. पाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा तू गेले, 84चा फेरा तू गेले, 84 करा, शिवपाठ करा, शिवपाठ.
करा शिव गुरु आणि लिंग द्या त्यांच्याकडे जरा ते चांगलं म्हणतात ते म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे. जंगमाची सेवा गुरु आणि लिंग गुरु माईक जवळ दे. रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी रुद्राक्षांच्या माळा मनमती वलिंग म्हणे आचरण मनमती वलिंग रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी हे चंद्रमौळी देई माझ हे चंद्रमौळी देई माझ रुद्राक्षांच्या माळा भस्मला उभारी शिवहार 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 शिवहार
महाराज शिव महाराज राजा शिव महाराज 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 संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, सद्गुरु धारेश्वर महाराज की, सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। हर हर भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की, हर हर नामदेव महाराज की, सावंता वाणी महाराज की, एकनाथ महाराज की, तुकाराम महाराज की, सब संतों की, सद्गुरु धारेश्वर महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, हर हर फक्त सगळे लोक दाखवायचे चला हे राजे फोन कर ओम नमः शिवाय 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 ओम
महाराज की
सद्गुरु धामेश्वर महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत शिरोमणी संतामणी महाराज की संत तुकाराम महाराज की सब संतों की भारत माता की गौ माता की अपने अपने माता पिता की और त्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संतांचे पाप ताप दैत्य कुठे सुखा कुठे होतले होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य मनमत म्हणे मला आले मागील केले जे सुकृत आज आपल्याला या ठिकाणी संत दर्शनाचा लाभ झालेला आहे आणि या संत दर्शनाचा लाभ कसा असतो संत दर्शनाचा फायदा काय आहे हे सांगत असताना संत श्रेष्ठ संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज आपल्याला अतिशय सुंदर रीतीने सांगतात की अवघा शकुनाचा शकुन झाले दर्शन संतांचे आपण शकुन म्हणतो ना आपल्याकडे वेगवेगळे शकुन सांगितले जातात वेगवेगळ्या प्रकारचे आता हे सगळं जाती वगैरे विषय आता लोक येऊ देत नाही पण ते माऊ वीस म्हणजे तेहतीस का सांगितलेलं आहे तर तेजाचं कसं आहे त्याचा घानापीच दोघे किती फिरला तरी काय त्याप्रमाणे लाभ जाऊ शकत नाही 10 तास किती तास फिरले तो तिथेच फिरत राहणार आणि म्हणून अशा प्रकारच्या उद्योगाच्या माणसाला जर आपण दिल्लीला जाऊया तो म्हणणार आणि म्हणून अशा माणसाच्या संगतीत आपल्याला जाणं शक्य आहे माऊ 20 असं म्हटलेलं आहे मांजरी कशी असते 20 पावलं जाते एक मांजरी व्याली 7 घरे फिरली असं 7 घर का सांगितली तर ते 20 पावलं जाते आणि जिथं थांबते तिथंच तिथं संसार थांबला पुन्हा दुसऱ्या दिवशी 20 पावलं जातात त्यानंतर 20 पावलं जाणार असं 7 दिवसांनी तिचा प्रवास सुरू होणार आपण रोज 20 किलोमीटर चालतो नाही तर कमीत कमी तर आपला प्रवास होणार आहे रोज 20 पावलं म्हटलं तर किती दिवसांनी कुठे जायला जाणार आणि काशी रामेश्वर यात्रा कधी जाणार या सगळ्या यात्रा तो सगळा अनुभव तुला तो सगळा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर या आनंदासाठी सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे ती म्हणजे कुठल्याच प्रकारच्या आशा नाही ज्याला कुठल्याच प्रकारचं दुःख नाही भय नाही विधवा दिसत्या असं पण त्याचं कारण असं की विधवा स्त्री समजा बाहेर समाजात आली कुठल्याही पुरुषाबरोबर भाऊ जरी असला आपण बोलते की काही नाही अशा प्रकारची शक्यता आहे आम्ही जेव्हा कार्याला आरंभ करतो त्या प्रत्येक कार्याच्या वेळेला आपल्या पाठीमागे उद्योग नसावा नाहीतर त्या उद्योगातच आपण गुंतून राहणार हे येतो मला पुढच्या वर्षी येतो हे आता काय मुलाचं लग्न झालं की येणारच आहे पुन्हा काय करायचं मला मुलाचं लग्न झालं की येणार होतं पण आता नातू झालाय सांभाळावं लागतंय ठीक आहे नातवाचं त्याला सांगायला लागला की येतो आम्ही काय हरकत नाही आहे मग काय करायचं महाराज आता परिस्थिती बदललेली आहे काय झालंय कोरोना शाळेत शिकवायला मला जावं लागतं आणायला मला जावं लागतं सासू मुसलमान कामाला जातात मुलगा कामाला जातो माझ्यावर सगळी जबाबदारी असल्याचं काय करायचं जरा मुलगा मोठा झाला शाळा कॉलेजला जायला लागला मी पण नक्की येणार काय अडचण नाहीये कॉलेजला जायला सुरुवात केली की आता काय करायचं कॉलेजला पोरगा इथूनच जातोय नाही कुठे पुण्याला आहे मुंबईला आहे कोल्हापूरला आहे सोलापूरला आहे आणि ते म्हणते आजी तू असलीस तरच त्या करणार नाही तर नाही त्यामुळे मला माझं काय हे देणं होत नाही आणि माऊ वीस म्हणजे कसं आहे आपण मर्यादित असतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला मर्यादेने गाठलेलं आहे इथंच आणि स्वामीची चर्चा करताना त्यांनी सांगितलं की मला वेळापूर्वी भागणारे ते आपले स्वामी आणि एका परिवाराचे कोळेकर महाराजांनी
मैत्रांनी आतापर्यंत ज्यांचा विचार केला या सगळ्या व्यक्तींपेक्षा या सगळ्या जीवापेक्षा एक वेगळा जीव आम्हाला सांगितलेला आहे आणि त्यांचं नाव आहे संत. ज्याला अंत कळलेला आहे तो संत. आपल्याला अंत माहित आहे का? नाही. अंत माहित नाही म्हणून दुसऱ्या कोणी मला कळते तिला मला कळते तिला बाजू काढते त्याला नवरी किलोमीटर मला मिळते किलोमीटर मला मिळते त्याला पाहायला मिळतो. पण हे आपलं काय असा विचार करतो त्यावेळेला मात्र आपण कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. संतांच्या बरोबर जेव्हा जातो तेव्हा संत काय सांगतात? अधिकार असे नारी नरा सकळचा येथे अधिकार असे तिथे कुठल्या प्रकारचा? नारी नरा सकळचा, नारी नर सकळचा. अजून पुढे काय सांगितलेलं आहे? कुठल्याही प्रकारे संत मनात ठेवू नका. जाती गुण गोत्र न पाहे शंकर भक्तांचे माहेर स्वामी माझा. आता माहेर म्हटल्यावर एखादा गरीब गाव असेल श्रीमंत गाव असेल कसंही असू दे, मुलगी घरात आलेली आईला वडिलांना देऊन देण्यासारखे असतात. श्रीमंत गावाचे आहे चांगल्या अंतराळ्या घालून आलेले म्हणून नाही. तिच्या अंगावर काही नसेल तर उलट तिच्याबद्दलच काही जास्त प्रेम होतं. जी श्रीमंत आहे तिला म्हणते आणि तुम्ही तिला मदत करत असे करू नका. आणि मग आपल्याकडे तर असं पाहतो आपण रोज रोज काही मदत कोणी करताना दिसत नाही. पण एखाद्या गरीब भावाच्या किंवा बहिणीच्या मुलामुलीचं लग्न ठरलं असेल तर आपण काय दादा काळजी करू नको, काय अक्का काळजी करू नको, काय दिदी काय भाऊ काळजी करू नको किंवा काय तुझ्या मुलांना तू काय काळजी करू नको. तुझ्या पोरीच्या लग्नात मी आणते, मी पलंग देईन, मी तिजोरी देईन, मी आणखी कपडे देईन, मी भांडी देईन. अशा प्रकारे प्रत्येक जण एक एक जबाबदारी उचलतो आणि सुंदर केली त्याचं लग्न व्यवहार लक्षात ठेवा. याच पद्धतीने अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा संत काय करतात? आपण संतांच्या जवळ गेलो की पहिल्यांदा काया वाचा मन धन समर्पित. ज्याच्याजवळ धन आहे तो धन समर्पित करतो. आता हे सगळं दृष्टांत आणलेलं आहे. हे कोणीतरी धन खर्च केला म्हणून हे नसतंय. आपल्याला पाहिजे का? योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंत म्हणतात. तो काळजी सगळी त्याच्यात घेतोय. त्याला माहित आहे आज कुणाला कुठे जेवायला घालायचं. लोक म्हणतात आता शनिवार रविवार आहे चला बाहेर जाऊया. घरात थांबायला तयार नाही. शनिवार रविवारी घरात थांबायला तयार नाही. कारण त्या विकृत धान्यावर किंवा विकृत अन्नावर आपलं नाव लिहिलेलं आहे. आपल्याला तिकडे घेऊन जात नाही. पण आपल्या सुकृत धान्यावर भजन चालू आहे, शिवपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे आणि तिथे प्रसाद सुरू आहे. तो प्रसाद आपल्याला इथे मिळणार. रोज घरात बघायला गेलं तर आज तुम्ही चटणी आणली नाही ना मीठच नाहीये, आता एकच भाकरी आहे, हा सगळ्यांनी वाटतो. तक्रार सुरू होते. इथं काय कमी आहे का? काहीच कमी पडत नाही. देणारा सुद्धा व्यक्ती असा करतो मी 5 किलो दिलं होतं, 5 किलो मध्ये एवढी माणसं होणार होती, इतकी मोठी पद्धत झाली, अजून इतके लोक आले तरी शिल्लक आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि मग गुरु महाराज संत लोक काय करतात? अवघ्या शकुनांचा शकून झाले दर्शन संतांच्या सपन. संतांचं जेव्हा दर्शन आपल्याला होतं तेव्हा जीवन परिवर्तित. ठीक आहे, पाऊस पडला, लाईट नव्हता, वगैरे वगैरे, पण तसं काल म्हणा परवा म्हणा आम्हाला फुगड्या खेळा वाटल्या का? आम्ही एवढं नाचलो का? किती संत आल्यानंतर संतांनी आपल्याला प्रेरणा दिली की नाही आज तुम्हाला आनंदाने काम करायचं. उद्या येऊन इंद्राणी परिवार काहीतरी फोटो खेळायला थांबणार. पुढच्या वर्षी पुन्हा कुठे हा संतांच्या दर्शन
हरभऱ्याची भाजी खुडतो. हरभऱ्याची भाजी खुडतो त्यावेळेला काय होतं, अजून खांद्या फुटतात. पण इथं तसं नाही आहे. इथं संतांच्या सान्निध्यात आल्याबरोबर पाप फुटून जातं, हे संपून जातं. मग पापाचं काय होतं, तर पापाचं परिवर्तन होतं. पापाचं परिवर्तन काय होतं, निर्दोष होतं. त्रिविधता आपण म्हणतो आहे का, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक ही प्रकारचा ताप सांगितलेला आहे. आध्यात्मिक ताप कोणता आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी विचार चालू आहे आणि त्या विचाराप्रमाणे अंत्यमती साधती. झोपते वेळी ठरत होतं तुझ्या मायाला जायचं आहे, 5 वाजता उठायचं, 3 वाजता चालेल, 5 वाजता ताप मायेची ओढ आहे. पण इथं संतांचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा कशाचीच ओढ राहत नाही. अंतपुत्र मित्र देहादी प्रपंच दिसतसे साच परी विद्या, हे दिसत असलं तरी सगळं खोटं आहे. संत आपल्याला पटवून देतात आणि मग आपण विचार करायला सुरुवात करतो. काय एक दिवस समजा काय झालंच, अलीकडे काय होतंय, अर्धच होतंय. अर्ध झालेला फार त्रास आहे. सरळ केलं तर काय हरकत नाहीये, अर्ध केलं तर काय तर अवघड आहे. पाय मोडला, हात मोडला, काय ते सुद्धा पडला, हे फार अवघड आहे. किंवा अर्ध चालू केलं, अर्ध राहिलं, या सगळ्या अडचणी खूप भयंकर आहे. अर्धवट नाही, एकदाच काय व्हायचं होते, पटकन केलं तरी चालेल. पण पटकन जाण्यासाठी पटकन काहीतरी नामस्मरण झालं पाहिजे ना, तर होतंय, नाही तर नाही. सगळे तुम्ही झोपता, झोपलेल्या माणसांना कान आहे का, झोपलेल्या माणसाला कान असतात का, म्हणून तर पुन्हा आत्मा व्यक्ती जागा होत आहे. झोपलेल्या माणसाला कान असतात, पण ज्याचं नाव घेतलंय त्याचेच कान ऐकतात. दुसऱ्याच ऐकत हा जर पत्नी झोपलेले असतात, पण त्यातल्या ज्याचं नाव आपण घेतो तोच जागा होतो, बाकीचे सगळे निद्रित असतात. नाव घेतल्याशिवाय तो आपल्याला बोलवत नाही किंवा आपल्याला प्रवेश देत नाही. जसं दार उघड म्हणून पुन्हा तरी व्यक्तीला बोलवल्याशिवाय व्यक्ती येऊन दार उघडत नाही. दार उघडया, दार उघडया, भगवती अंबे भवानी दुर्गे तुळजामध्ये दार उघड. तसं आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो ते तेवढ्यासाठी दार उघड. आणि मग एक दिवस परमात्मा दार उघडतात, दार उघडत नाही, आधी कधी येतात, आपल्या तवेत घेतात. राम आणि भक्ताची भेट झाली, तशी भगवंत आणि भक्ताची
त्रास नसेल तरच, पाप असेल तरी त्रास होतो, ताप असेल तरी त्रास होतो, आणि दैन्य असेल तर भयंकर त्रास होतो. वस्तू दिसते ती घेण्यासाठी ₹10 पाहिजे, ते आपल्याजवळ नाही. पदार्थ चांगला वाटतो, सुंदर सफरचंद आहे, सुंदर पेरू आहे, सुंदर आता ड्रॅगन फ्रूट आहे किंवा आणखी काय वेगवेगळे सामान. पण हे सगळं असून सुद्धा कसं घ्यायचं? गरीब लोक जेव्हा व्यापाऱ्याजवळ जाऊन राहतात त्यावेळेला त्याच्याही लक्षात येतं, आणि मग तो पटकन एक फळ उचलतो आणि देतो. पण कोणतो? डाग पडलेला, काळ आणलेलं, सुकलेलं, किंवा पडल्यामुळे त्याला कुठेतरी डाग पडलेला आहे, असे फळ त्या देतो. चांगलं फळ देत नाही. म्हणजे अतिशय वाईट आहे. श्रीमंत असेल तर एवढा द्या, ठेवायचं काय पडलं दुसरं द्या. काय तुम्हाला सगळ्यात बघा कसं मला दुसरं द्या. शेवटी तो दुकानदार म्हणतो तुम्हीच उचलून कुठलं घ्यायचं ते घ्या, आणि मग पैसे त्या पैशामुळे आपण एवढी गुंतागुंती करतो, आणि मला पाहिजे तेच आपण घेत असतो. दैन्य असेल तर तसं विविध ताप आहे, आध्यात्मिक आहे आणि भौतिक आहे, किंवा आधी दैविक आहे. आम्ही आई वडिलांना विचारतच नाही, माझं मी सगळं करतो, आणि देवदेव कधी बघितलाच नाही असं म्हणणारे लोक असतात. पण कुठेपर्यंत? वयाची ठराविक वर्षी येईपर्यंत. आता बघा, कुमार 40 वर्षाचा कुमार बघायला मिळतो, 36 वर्षाची कुमारिका बघायला मिळते. का असं झालेलं आहे? वास्तविक पाहता मुलीला स्त्रीत्व प्राप्त झालं, बदल आला की कन्या झाली नाही, सौभाग्यवती व्हायला पाहिजे. हाच दुर्दैवाने असा आपण पाहतोय की ती 16व्या वर्षी 15व्या वर्षी जरी त्याच्यात संपूर्ण बदल आलेले आहे, तरी तिचं लग्न व्हायला 36 वर्ष. म्हणजे जो कालावधी तिचं कुमारत्व होतं त्याच कालावधीपर्यंत ती अजून तशीच कुमारिका राहते. बरोबर नाहीये. मुलीला बदल आल्यानंतर 36 महिन्याच्या आत, जरी समजा 36 मध्ये झालं नाही तर 56 थोडी 56 महिन्याच्या आत तरी का असेना मुलीचं लग्न व्हायला पाहिजे. पण आता 156 महिने झाले तरी सुद्धा मुलीचे लग्न होताना दिसत नाही. मग मात्र कुलदैवत कुठं आहे बघा, कुलदेवतेचा झालेला आहे होते, कुलदैवताला जाऊन भेटा, कुलगुरूला जाऊन भेटा, किंवा आणखी ग्रह नक्षत्र बऱ्याच वेळा शनी, राहू, केतू, मंगळ कायम ते आपल्या पाठीमध्ये फिरत असतात. आम्ही त्याला म्हणत नाही, आम्ही त्याला म्हणत नाही असं किती जरी म्हणत असले तरी चांगल्या चांगल्या लोकांना या ग्रहांच्या शांतीतही कराव्या लागतात, किंवा जपतही कराव्या लागतात. जप बघा तुम्ही, तुमच्याबरोबर कितीही मोठी व्यक्ती असू दे, आणि ती व्यक्ती जर तुमच्याबरोबर बोलत नसेल तर त्यांनी मला बोलण्याशिवाय मी जाणार नाही, मला विचारणार नाही, त्यांनी मला बोलायला पाहिजे. आम्हाला आज्ञा करावी. हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही येणार नाही. या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला
आत्याची मुलगी, मामाचा मुलगा किंवा आत्याचा मुलगा, मामाची मुलगी असं काय नातं असेल तर लहानपणी ही सायकल मला पाहिजे, हे खेळणं मला पाहिजे, ती बाहुली मला पाहिजे, ती वस्तू मला पाहिजे, ते दप्तर मला पाहिजे, पुस्तक पाहिजे, दोघांची भांडणं झाली आहे. एकमेकाला अडकारच बोलत असतात, ते आवाजाचा विषय काही येत नाहीये. इतका सगळा वादविवाद होत असतो आणि जेव्हा लग्न होतं त्यावेळेला मात्र नवरा आता म्हणते हे माझा आहे, माझा आहे, तिला पण मला विचारल्याशिवाय घ्यायचं नाही, आता विचारायचं काय करणार, मी पण देतो मला काय. अशा पद्धतीने दोघं एकाएक समसाम्य झालेले असतात. जीवाचा आणि शिवाचा सुद्धा, गुरुचा आणि शिष्याचा सुद्धा असंच नातं असतं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये अंतर असतं. जेव्हा हे दोघांचं विकार आणि कर्तव्य करतो त्यावेळेला आपोआपच दोघांमध्ये साम्य निर्माण होत असतं. मागील केले जे हे पाठीमागे काहीतरी केलं म्हणे महत्वाचं सुखा कुठे हो जोंधळे होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य म्हणे मन्मथ म्हणे एकाएकी समसाम्य. इथपर्यंत आपण लिहितो आहे की माणसाने याच्यामध्ये खूप मोठं साम्य आहे आणि हे साम्य होण्यासाठी मी जीव आहे हा भाव बाजूला केलेला आहे आणि त्यांचं देव भाव मी देवाला ओळखलेलं आहे. देवाचे गुण मला माहित नाही. जसं सतीला पतीला सतीचे गुण दोष ओळखून संसार करावा लागतो तसं गुरु आणि शिष्याचा मग किती हक्काने कर्तव्य, देवाचे आणि भक्ताचे हक्काने कर्तव्य हे दोन्ही एकाएकी व्यवस्थित झाले एकाएकी समसाम्य. मन्मथ म्हणे मला आले मागील केले जे हे सर्व कशामुळे फलपूर्ण झालं, हे मला कशामुळे मिळालं तर मागील केले जे एका जन्मात नाही 84 लक्ष जन्म विरज्ञात अवचित प्राप्त आणि यामध्ये सुद्धा अनंत जन्मीचे जागाटी सुकृत तोची शिवभक्त होय महा. अनंत जन्माचं सुकृत असावं. इथे सुद्धा ते सांगतात की कितीतरी मागील केले ते काय सुकृत आहे. वेगवेगळ्या जन्मामध्ये काही आम्ही पुण्य कर्म केलेलं आहे, चांगलं कर्म केलेलं आहे. त्या कर्माचं फळ म्हणून आम्हाला आज संतांचं दर्शन झालं आणि तो शकुनाहून शकुन आहे. काय शकुन आहे भारद्वाज शकुन आहे. काय काय बघितल्यावर शकुन आहे आणि काय बघितल्यावर अपशकुन आहे. डोळ्याचं बघितलं की ते अपशकुन आहे, गाय दिसली तर शुभ शकुन आहे. या सगळ्या शकुनापेक्षा अवघ्या शकुनाचा शकुन झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन मात्र हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे आणि त्या दर्शनामुळे पाप ताप दैन्य नष्ट होतं आणि सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं. सर्व सुखाचे सर्व सुखाचा काळ नष्ट होऊन दुःख दारिद्र्य छळ हे सगळं दूर होऊ दे आणि सर्व सुखांचा सुकाळ होऊ दे. सुकाळ म्हणजे काय जास्त पाणी जास्त आलं तर पावसाचं पाणी जास्त आलं तर आपल्याला आवडत नाही. कुठलीही गोष्ट वादळ जास्त झालं तर आवडत नाही. पण त्याच्या हवा इथपर्यंत ठीक आहे. वादळ आलं आणि आपल्याला उडून देणार असेल तर ते आपल्याला आवडत नाही. पण सुख कितीही सुख येऊ दे आपल्याला सुख नको असं वाटत नाही. सर्वांना त्या सुखाचा आनंद वाटत असतो आणि ते सर्व सुख अवघ्या शकुना
या गंगेमधून पाण्याचा सोहळा करण्याचा पारायण असो, शिवपाठ असो, आरती असो, विना घेणं असो, आणखी कोणती सेवा असो, ही सर्व करण्यासाठी सुद्धा पूर्ण पुण्य या महत्वाचे. त्या पुण्याचं फळ म्हणून आज आम्हाला संतांचं दर्शन झालं. तुमच्या सानिध्यामध्ये आपण दयाभावाने फळ संपूर्ण पाहिजे. तशा प्रकारची साधकता प्रत्येकाच्या जीवनात यावी अशी भावना व्यक्त करतो. आणि परिवाराने आपल्या सर्वांची सुविधा केलेली आहे, त्याबद्दल त्यांना आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्रीफळ आणि ग्रंथ देखील त्यांनी नित्य पारायण करावं, शिवपाठीचा ग्रंथ करावा, एक त्यांच्या गावात उद्या त्यांच्या बरोबर त्यांच्या असं प्रत्येक परिवारामध्ये जी काही 4-5 लोक चाललेले दिसतात कुटुंबाची मंडळी पण आली पाहिजे. सर्वांनी करायला पाहिजे. साखरला सुद्धा सांगितलं पाहिजे, निर्वाणीला सांगितलं पाहिजे, आजूबाजूला किमान आपल्या भावकीला तरी आपण सर्वांना सांगून या सोहळ्यामध्ये बहुसंख्येने सहभागी झालं पाहिजे. आणि गावात आता ऐकायलाच कोणी नाही त्यामुळे अवघड आहे, परंतु गावात सुद्धा विषय होता नाही किंवा नाही आणि तुमचा अभिमान आहे. आपल्या इथे महाराज जसं आपला संतांच्या दर्शनाचा आनंद आहे, लाभ आहे, तसं इथे मूर्तीमध्ये असते त्यांना सुद्धा आपण आलो म्हणून स्वामी आले याचा त्यांना आनंद आहे. आणि म्हणून एकमेकांनी एकमेकाशी जर एकत्रित आपण आलो आणि एकमेकाच्या भेटी झाल्या तर तो अवघ्या शिकून आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तशा प्रकारचा शिकून वारंवार आपल्याला भेटत राहावं अशी भावना व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी वेगवेगळी सेवा केली, टाळ वाजवत असते, ढोल वाजवत असते, ज्यांनी ज्यांनी जी जी छोटी मोठी सेवा करतात त्यांना संत शिरोमणी म्हणत नवली आणि संत शिरोमणी सावका माळी यांचे आदिश्वर शिवाचार्यांपासून आताच्या अभिराज बाबांनी शिवाचार्य होऊन गेले. या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावे. बरोबर. आणि 5,000 रुपये. दोन महिन्याचं आहे हो. बोललो नाही ते काय तर सामजय नमः पार्वती शिवाय. बंद कर की ठीक आहे, बंद करायचं नाही ते फोन.